इथे एवढा राजकीय हस्तक्षेप आहे पोलिसांमध्ये की इथे गुन्हेगारीकरणाला आळाच बसू शकत नाही. मात्र ज्याला टार्गेट करायचंय त्याला लगेच अटक टाकते. आज माझी पहिली फेरी आहे, त्यामुळे मला कब्रस्तानच्या बाबतीत खूप तक्रारी आलेल्या होत्या आणि कब्रस्तानची आत्ताची परिस्थिती पाहता नक्कीच कब्रस्तानमध्ये काही साफसफाई काही व्यवस्थित करण्याची गरज आहे आणि ते मी आता बघून गेलेलो आहे. अजून 15 दिवसानंतर परत येईन आणि तोपर्यंत ते कब्रस्तान साफ झालं असेल अशी आशा बाळगतो. जमील शेख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. त्यांनी आपल्याकडे न्यायाची मागणी केली आहे. जमील शेखच्या बाबतीत जी काही चौकशी झाली त्या चौकशीमध्ये आणि चार्जशीट जी टाकण्यात आली आहे त्याच्यामध्ये मी चार्जशीट पूर्ण वाचली आहे. मी फार समाधानी नाही. पोलिसांनी गुन्हेगारांशी हातमिळवणी करून ही केस रफादफा केलेली आहे. पूर्णपणाने पोलिसांनी गुन्हेगार जे आहेत त्यांची हातमिळवणी झालेली आहे. तर या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांची पुन्हा एकदा भेट घेणार आहेत, मुख्यमंत्र्यांची घेणार आहात का? आणि या प्रकरणाची पुन्हा चौकशी नाही, पुन्हा चौकशीची ज्यांची चौकशी म्हणजे एका चौकशीला अर्थच नव्हता. कुठली चौकशी आणि कोणी केली चौकशी? चौकशीच झालेली नाही आणि चौकशी झाली नसल्या कारणाने त्याची फेर चौकशी मागण्याची काही कारणच नाही ना. अंडर सेक्शन 173(8) द केस इज स्टिल ओपन. अजूनही केस उघडी आहे. येत्या काळामध्ये न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा बाळगूया. पण ज्या पद्धतीने पोलीस वागतायत त्या पद्धतीने न्यायाची अपेक्षा करणं चुकीची आहे. त्यामध्ये कोण आहे असं? जो कोणी असेल तो असं आहे की वाल्मिक कराड आणि हे सगळे आतमध्ये जाऊ शकतात, तर त्यांच्यापेक्षा तर म्हणजे मला नाही वाटत 50-60 फूट केली किंवा खून केलेला माणूस इथे. 50-60 फूट खून केलेला माणूस पण गेला ना आतमध्ये. न्यायाचे हात खूप लांब असतात आणि जनतेची ताकदही खूप मोठी असते. त्यामुळे जनतेची ताकद उभी राहील. आता त्याप्रमाणे याच्या बीडच्या प्रकरणामध्ये आका होता, तसं या इथे पण आका आहे ना. आकाशिवाय मर्डर होतो काय? असा मर्डर एक गोळी लागते, ठाक, माणूस मेला आणि अजूनही केसचा उलगडा होत नाही आणि त्याच्यात एका पोलीस इन्स्पेक्टरची बदली अशी रातोरात केली जाते आणि मग त्या बदलीचा आदेश स्टेटसवर ठेवला जातो. पोलीस आहात का तुम्ही? नाही सिव्हिअर रातोरात केला जातो. नाही असेल तर हे पण ऐका मी जे बोलतोय ते. आणि मग पोलीसची बदली होते, खतम केस. सगळ्यांना वाटायला लागतं आपली पण बदली होईल, आपण या केसमध्ये हात घातला. त्यामुळे कुठलाच पोलीस हात घालायला तयार नाही. सर, उद्या अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. महाविकास आघाडीतील खासदार मोठं भूकंप महाराष्ट्रामध्ये खासदार फोडणार आहेत. अहो, महाराष्ट्राचं काय वाटोळ होतंय ती बघा. खासदार एवढं प्रचंड बहुमत मिळालंय. काय चालू आहे महाराष्ट्रात? एक तरी फाईल हलते. अजून म्हणजे एका आकाच्या विरोधात एवढा पुरावा मिळाल्यानंतर त्या आकाला काकासारखा घरी नाही पाठवला. त्या आकाला अजूनही मांडीवर बसवलाय. काय झालं सोमनाथ सूर्यवंशीची? सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळणार का नाही मिळणार? काय झालं अक्षय शिंदेचं? अजून केस का नाही दाखल केली पोलिसांनी? जर न्यायालयाने सांगितलं की हा खोटं आहे, सगळं हे प्रकरणच खोटं आहे, तर अजून पोलिसांनी 48 तास होऊन गेले हायकोर्टामध्ये येऊन, अजून गुन्हा का नाही दाखल केला? इथे एवढा राजकीय हस्तक्षेप आहे पोलिसांमध्ये की इथे गुन्हेगारीकरणाला आळाच बसू शकत नाही. मात्र ज्याला टार्गेट करायचंय त्याला लगेच अटक टाकते.